श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतचा दुसरा अध्याय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले. कर्दळी वणी गुप्त झाले गुरुचरित्र ती कथा. पुढे लोकाद्धार कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे तोची सामी ऐतिर्वर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखा. परी तिजविषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले. अक्कलकोटा माझारी राजापा मोदी याचे घरी बैसली. समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी. मांडा म्हणती एक हारी. दोघांसी बैसवणी दोहोवारी. तिसरीवरी बैसले आपण. पाहोणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्य मुख्य करुणी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दली वतानुज्ञे प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरे नगरी देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगा ताट पावन. नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडलो तीर्थे समग्र. 80 हजारो नजरा नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटकाप्रती. जयेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोणे हैदराबादेसी परतलो. येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो तेथेने स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सेलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले. तेंपासून या नगरात आनंदे आनंदत. ऐसे आमुचे सकल व्रत. ऐसे मुळापासून ऐकोनिया शिवानी. उभयंता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आली क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती तेची महाराज बक्षिती. क्षणैक राहुणी मागुती. अरण्यात जाती उठोनी. वेडा भुवा तयांप्रती. गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती. परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणून अंतरखुणा. स्वामींसी मानिती ईश्वर समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीर्वर्य. कमरेवरून ठेवणी कर दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ बदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला आहे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा अखंड भवभयाचे अरिष्ट. तेने चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. आनंद भक्ते परिसुत. द्वितीयोऽध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे आपला अध्याय दुसरा हा समाप्त झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.